चांद्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय। जो सवाल आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार काय इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 7,000। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा सध्या उपस्थित झालाय। ज्या सवालाच्या अनुसार काय इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 7,000। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी किती आहे, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ती दर पातळी 6,200 रुपये प्रति क्विंटल पासून 6,500 रुपये प्रति क्विंटल आहे। जर मागच्या 15 दिवसांचा विचार केला तर सोयाबीनच्या दरामध्ये 700 ते 800 रुपयांची तेजी आली। जो सोयाबीनचा बाजारभाव 5,500 रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास होता तो सोयाबीनचा बाजारभाव 6,200 ते 6,500च्या दरम्यान पोहोचलाय। आणि म्हणूनच सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारता झालाय की सोयाबीनचा बाजारभाव या तेजीमध्ये काय 7,000 पर्यंत पोहोचू शकतो। चला आपल्याला हे समजावून सांगतो की सोयाबीनचा बाजारभाव मागच्या 15 दिवसामध्ये 700 ते 800 रुपये प्रति क्विंटलनं का सुधारलाय। लक्षात घ्या मित्रांनो, भारतातून सोयाबीन निर्यात ही प्रचंड वाढली आणि अमेरिका इराण जो संघर्ष आहे तो या ठिकाणी चिघळला। याच्यामुळं काय झाले की एक फेवरेबल परिस्थिती निर्माण झाली सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होण्यासाठी आणि याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा मागच्या 15 दिवसामध्ये आपल्याला सुधारताना आणि वधारताना दिसला। मग दुसरा प्रश्न इथे निर्माण होतो, काय ही तेजी कंटिन्युअस राहून सोयाबीन 7,000 पर्यंत पोहोचणार। तर लक्षात घ्या मित्रांनो, भविष्याचं आकलन केलं तर भविष्यामध्ये अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही 100% वाढणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की तात्पुरता का होईना संघर्ष हा या ठिकाणी थोडासा शमलाय आणि भविष्यात संघर्ष संपुष्टात येण्याची काही चान्सेस निर्माण होत आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की भारताची सोयाबीन निर्यात मागच्या 15 दिवसात वाढली पण ती इथून पुढे फार वाढेल याची शाश्वती काही दिसत नाही। यामुळे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर सोयाबीनचा भाव 6,500च्या वर जर गेला तर तो तिथं काही टिकणार नाही आणि सोयाबीनचा भाव पुन्हा रिव्हर्स येण्याची शक्यता आहे। म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव हा भविष्यात 7,000 होण्याची शक्यता जवळपास नाही, एवढं मात्र या ठिकाणी सांगू इच्छितो। अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री ही आपण सर्वांनी कधी करायला पाहिजे, तर अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जी सोयाबीनची विक्री आहे ती सध्याच्या भाव पातळीवरती करून टाकायला पाहिजे, कारण सोयाबीनचा भाव इथून पुढे वाढण्यापेक्षा घटण्याचे चान्सेस थोडेसे अधिक आहेत। हे होतं मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर की सोयाबीनचा भाव 7,000 होईल अथवा नाही, तर सोयाबीनचा भाव 7,000 होण्याची शक्यता अजिबात नाही। त्यामुळे जास्त काळ सोयाबीन न ठेवता तेजीत विकणं आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथंच सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तो सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो। खूप खूप आभार।